नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आमचा अकोले तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. खरं तर या आदिवासी तालुक्यामध्ये आजही आपण बघितलं तर आमच्या माता भगिनी असतील, आमचे इतर बांधव असतील यांना अत्यंत कष्ट करून आयुष्य जगावं लागतं. आदिवासी भागात गेल्यानंतर खरं तर एक जम्मू काश्मीरपेक्षा कमी इथलं पर्यटन नाही किंवा ते सौंदर्य नाही, परंतु जे कष्ट आहे ते आमच्या पाचवीला खरं तर पुजलेलं आहे. आजही आपण बघतोय की गॅस सगळीकडे वाटला जात असेल, त्या पद्धतीने गोष्टी होत असतील, पण आमच्या माता भगिनींना आजही कुठनं तरी जंगलातनं थोडीफार लाकडं गोळा करणं, त्या जड मुळ्या त्या बांधून घरापर्यंत घेऊन जाणं आणि त्यावर वर्षभर स्वयंपाक करणं आणि ते कष्टाची कामं करणं खरं तर रोजगार नाही. रोजगार नसल्यामुळं आमच्या माता भगिनींना जो एक बागायती क्षेत्र आहे तालुक्यात किंवा तालुक्याच्या बाहेर तिथं रोजगाराला जावं लागतं. भाताची शेतीचं काम संपल्यानंतर खरं तर एक रुपयाचाही रोजगार शिल्लक राहत नाही. मुलांना कुठेतरी वसतिगृहात शिकवावं लागतं आणि ते संसाधनं, आरोग्य असेल, शिक्षण असेल, रोजगार असेल किंवा इतका पाऊस पडूनही पाण्यापासून आमच्या लोकांना वंचित राहावं लागतं. इथंच एका जंगलामध्ये रस्त्यामध्ये मला माझ्या काही माता भगिनी भेटलेल्या आहे. त्यांचे कष्ट बघून किंवा त्यांनी त्या बांधलेल्या मोळ्या बघून खरं तर मलाही व्हिडिओ बनवावा वाटला, म्हणून आपण त्यांच्यावर बोलणार आहोत. त्यांची कष्ट आणि त्यांचा त्रास खरं तर दाखवण्याचा एक थोडक्यात आपण प्रयत्न करणार आहे की किती स्ट्रगल असतं, किती कष्ट असतात. शहरातल्या लोकांना खरं तर हे बघण्यासारखा विषय आहे. या इथं आमच्या भगिनी या ठिकाणी आहे, त्यांच्यावर आपण 1-2 मिनिटात फक्त बोलूया. ताई जय आदिवासी. बोला बोला बोला. जय आदिवासी. काय नाव तुमचं? सुनीता. बरं, आता हे मी बघतोय हे तुम्ही सगळं इथं जंगलातनं जे वाळून पडलेली खाली लाकडं आहेत किंवा काय कुठल्याही पद्धतीच्या या वनसंपत्तीला इजा न पोहोचवता, झाडं न तोडता तुम्ही खरं तर इतक्या जड मुळ्या उचलतात, घरापर्यंत घेऊन काय करतात त्या लाकडांचं? स्वयंपाक, पाणी तापवायचं. स्वयंपाकाला पाणी तापवायचं. मग गॅस घ्यायला पैसे लागतात. गॅस घ्यायला ते हायच गॅस, पण मग ते भरायला ऐपत नाही. काम नाही इकडं, काय नाही. काम असले तर भरू शकतो, इकडं काय काम आहे. एक मोळीसाठी 1 दिवस यायला लागतो इकडे. मुळीसाठी हा दिवस मोडतो. हा, दिवस मोडत. आता सकाळी 10 वाजता येईल आम्ही. 10 वाजता येईल. हा. किती वाजता आलो ताई? 10 वाजता. 10 वाजता आलो. म्हणजे आणि 10 वाजता येऊन आता वाजले किती बघा, 1 मिनिट आपण टायमिंग बघूया. आता 2 वाजले. आता 5 वाजतील जातात. आता इतका वेळ 5 वाजतील घरापर्यंत पोहोचायला. कारण तिचं वजन किती असेल त्या मुळीचं? एक 50-1 किलो? नाही एवढा, 30-1 किलो. 30-35 30-35 किलो. हे डोक्यावर तुम्ही आता किती किलोमीटर जाणार घेऊन? तरी 2-2.5-3 किलोमीटर इथनं चालत जाणार. या सगळ्या मुळे तुम्ही सगळेजण आहात, तुम्ही डोक्यावर घेऊन सगळेजण जाणार. डोक्यावर. मग आता हे सरपण परत घरामध्ये स्वयंपाकाला हा, वापरायचं, स्वयंपाकासाठी, स्वयंपाकासाठी, पाण्यासाठी. पाण्यासाठी वापरायचं. बरोबर. काय रोजगाराची काय परिस्थिती आहे? काम नाहीये काही? आमच्याकडे रोजगार नाही ना काही. रोजगार नाही काही. नाही. बाहेर जावं लागत आहे आम्हाला म्हणजे कामाला. भाताची तुमची आवनी बिवणी सगळं आवरलं किंवा बाकी कापणी झाल्यावर काही काम? नाही, काहीच काम नाही मग आम्हाला. काहीच काम नाही. नाही. पाण्याची काय परिस्थिती? तुम्हाला इकडं गावाच्या विहिरीवर जावं लागतं का नळ आहे घरापर्यंत? नाही नाही, नळ नाही आम्हाला, विहिरीवरच. विहिरीवर. ते किती पाणी किती व्हावं लागतं? मग तरी सकाळची 4-5-6 हंडे, हं. संध्याकाळची संध्याकाळची परत हो, व्हायची. हो. म्हणजे दूरवर सगळ्यासाठीच वापरायसाठी, म्हणजे डोक्यावरच पाणी. डोक्यावरच पाणी. म्हणजे काय नळ वगैरे नाही, बुवा? नळ नाही आमच्याकडे. नाही नाही. बरं बरं. आणि आपलं भाताची शेती सोडता इतर कुठले पिकं तुम्ही घेता? इथं काय आहे का संधी? पाणी आहे तुम्हाला? नाही, काहीच नाही. पाणी नाही. म्हणजे एवढा पाऊस पडतो, एवढं जंगल, पण पाण्याची हालत. पाऊस नाही आम्हाला वापराय, म्हणजे शेतीसाठी पाऊस नाही, पियासाठीच फक्त. फक्त प्यायपुरतच पाणी आहे बुवा. हो. आता ही मुळी बघा ना किती जड आहे, तुम्ही बघू शकता. मुळी दाखव रे दादा. ही मुळी बघा आता, ही किती मोठ्या मुळ्या आहेत. हे सगळं घेऊन जायचंय. इकडे ही ताई आहे, आपण त्या ताई आणि त्या दादा बरोबर बोलूया. आता ही बघा एवढी छोटीशी ताई आहे खरं तर. आता तू पण मुळी नेणार का ही डोक्यावर? हो, मग इथून किती वेळ लाकडं गोळा केली तू? 1-2 तास. 2 तास केली गोळा. मग आता इथून हे उचलून डोक्यावर तिथं घरी न्यायचं सगळं. हो, शाळेत कितवीला आहे तू? 13वी फर्स्ट इयरला. फर्स्ट इयरला आहे. आणि त्यासोबत ही कोण आहे? आई आहे का? ताई आहे माझी. ताई आहे. म्हणजे ताई सोबत तू हो. हे पण सरपण पण न्यायला येते सगळं. मग याच्यानुसार आपलं काय, आता तू 13वीला आहे, कुठल्या कॉलेजला आहे? खरडी कॉलेजला. खर्डीला आहे. हो. मग आता इकडे गावाकडे आलो, तुला ही जी आमच्या माता भगिनी आहे, ताई आहे, यांचे कष्ट बघून काय वाटतं तुला? तू खर्डीला कॉलेजात कोणीतरी मदत केली पाहिजे. वाईट वाटतं ना? हो. यांचे कष्ट बघून इतक्या सगळा त्रास सहन हे करतात. याच्यामध्ये बदल झाला पाहिजे बा. हो. आपण आज एवढ्या त्रासामध्ये आहोत. दादा इकडे तू पण नेणार का मुळी? कोणती मुळी आहे तुझी? ही तुझी आहे. हे बघ रे, ही याची मुळी बघ. याचा जीव बघा किती छोटासा पोरगा आहे. हा आता मुळी डोक्यावर खरं तर इथून नेणार आहे. कितवीला आहे तू? 10वी. 10वीला गेलाय? वाटत नाही 10वीला आहे तू. बरं बरं बरं. कोणत्या शाळेत 10वीला? कुठे? आश्रम शाळेत. आश्रम शाळेत आहे का? म्हणजे आता सुट्टी आहे, आज सुट्टी आहे तुला काय? बरं, मग आता आज सुट्टी असताना तू इथं लाकड गोळा करायला आलाय? हो. मग ही कष्ट बघा ना. आता हे एवढं लहान लेकरू आहे
खरं तर हा आश्रमशाळेत शिकतो आणि सुट्टीच्या दिवशी पण घरच्यांना इथं मदत करतो आणि ही जंगलामध्ये लाकडं गोळा करून आता इतक्या दूर 2-2.5-3 किलोमीटर डोक्यावर इथनं हे घेऊन जाणार आहे. तुम्ही घेता का आता तुम्ही निघताच आहे ना ते आता ते बघा ते मुळ्या कशा पद्धतीने आता डोक्यावर घेतील आणि ते सगळे निघतील. यांचे सगळ्यांचे इतके अपार या ठिकाणी हे कष्ट आहेत. या कष्टांमधनं खरं तर आमच्या आदिवासी बांधवांना या भगिनींना कुठेतरी मुक्ती मिळाली पाहिजे. विकास जो शहरात होतोय आपण बोलतो सातत्याने की मोठ्या प्रमाणावर विकास चालू आहे, देश पुढं जातोय, जग पुढं जातंय, डेव्हलपमेंट होती, टेक्नॉलॉजी आलेली आहे, मोठमोठे ब्रिज काय होत आहे, काय काय होतं हे सगळे होत असताना हे बघा आता ही अशा पद्धतीने मुळी उचलायची दाखव दादा. हे बघा या अशा पद्धतीने ही मुळी उचलून पूर्ण दाखव पूर्ण दूरपासून या अशा पद्धतीने तेव्हा त्यांनी पूर्ण या अशी कष्टाची कामं आहे. थोडीशी माग घ्यायला लागेल. हां थोडीशी हां जमली हां ते बघा हां थांब हां हां बस हा जमली जाऊ दे आता. पाठीमागे आले ना आता सोड बरं. काय वाटतंय थोडी पुढे घेऊ माग घेऊ पाठीमाग घ्यायची थोडी पुढे घ्यायची बरं पुढे गेले ना हां काय बरं. एक मिनिट थांबू बघा. हां ओय वहिनी इकडे ना जास्त करून दे. त्याची व्यवस्थित सेटल दाखव यांची रे दादा. हे बघ हा जर आता बघा ही मुळी इतकी डोक्यावर त्यांनी घ्यायची आहे. अशा कष्टाची कामं आहे का शहरातल्या मुलांना बघितली ही कष्ट आमच्या लेकरांना कशी आहे. विकास हां ही परिस्थिती आमच्या बांधवांची खरं तर इथं आहे. त्या ताई ती मुळी घेऊन चालल्या यांना आपण हे बघा आता ही ताई आता ही मुळी उचलते. हे बघा किती लांब आहे 10-12-15 फुटाची ती मुळी. त्या अशा पद्धतीने ही कष्टाने खरं तर उचलायची. आकडा केला की मग डायरेक्ट भरास वेळ आहे. हां तो कोय करा बरोबर पुढे गेला. का नको बस अहो चुंबळ साईडला गेले. चुंबळ साईडला थोडा उचला. हां सोडा झाले जाऊ. आता ह्या दिदीची बघा किती मोठी मुळी परत तिच्या जीवापेक्षा जास्त मोठी. आता खाली जाणार आहे मध्ये मोडून. तिच्या डोळ्यावर आली. हा डिंगा विशाल गेला का डिंग चालला गेला. जपू ना घेतले का माग माग गेली माग थोडी माग गेली आहे. ओके आता यांना या ताईला आपण उचलून देऊ. चुंबळ व्यवस्थित करून घ्या. थांबा पुढून उचलू का. माग गेली का. बर थांबा एक मिनिट थांबा पुढे ठेवा. ओके थांबा आता माग घेऊ. हा काय नाही धरली मी आवर. या अशा पद्धतीची कष्ट आहे बघा तुम्ही. हा त्रास तुम्ही बघू शकता. इतक्या कष्टातनं घरचं सरपण न्यायचंय. गॅस टाकी यायला परवडत नाही. गॅस देऊन प्रगल्भ केलंय असं म्हणणं आहे. सगळ्या महिलांना सक्षम केलंय.
खाली का हा झालं व्यवस्थित बरं. हे बघा अशा पद्धतीने ते मुळ्या घेऊन निघालेत. ही अशी कष्टाची कामं खरं तर करावी लागतात. हे बघून अंगावर क्षार येतात का इतके मोठ्या प्रमाणावर कष्ट हे आमच्या माता भगिनींना करावे लागतात. घरापर्यंत नळाचं पाणी नाही, गॅस नाही, 1000 रुपयेची टाकी घेणं किंवा काय असेल ते, किंवा आज आपण बघतोय की घरामध्ये लागणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये खोबरं असेल, तेल असेल, इतर सगळ्या गोष्टी अत्यंत महाग झालेल्या असताना जंगलातनं अशी लाकडं गोळा करायची, इतक्या कष्टाची कामं करायची, हे सगळं करावं लागतं. अत्यंत म्हणजे कष्टाचं आयुष्य आहे. हे आमच्या आदिवासी बांधवांसाठी, खरं तर हे आमच्या माता भगिनींसाठी आणि सरकारच्या लाडक्या बहिणींसाठी ही कामं होणं अत्यंत गरजेचं आहे. यांना या त्रासातनं, कष्टातनं मुक्ती मिळवून देणं खरं तर आवश्यक आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.